नमस्कार. 21 जून 2026 परवा रविवार येतोय. त्यानिमित्ताने एक योग दिवस आहे. तर आपल्यासोबत हे रवींद्र गांधी योग शिक्षक आहेत. खूप मोठे आहेत ते, पण ते तसं दाखवत नाहीत. आता आपण जिथे आलोय बाग आहे महाराणा प्रताप उद्यान, PMC गार्डन आहे प्रतापाचं. पण तिथे ते नेहमी नित्य नियमाने गेली कित्येक वर्ष 4 वाजता ते बरोबर येणार, म्हणजे येतात आणि जे लोकांना फ्रीमध्ये मार्गदर्शन करतात. हे त्यांचं विशेष आहे. त्यांचं वय सुद्धा असं एक 65 असेल मला वाटतं. आणि हे सगळं करत असताना ते झाडं सुद्धा वाचवतात. त्यामुळे पर्यावरण आणि योग असं दोन्हीचा मेळ करतात. योग म्हणजे काय? हे योग म्हणजे शरीर आणि मन याचं जे जोडलं जातो त्याला योग म्हणतो आपण. योगा नाही बरं का. योगा हा इंग्लिश शब्द आहे. त्याचं खरं म्हणजे योग, द्विज धातूपासून तो योग झालेला आहे. आणि योगासन म्हणजे ती आसनं करायची, म्हणजे योग झालं नव्हे. एक आसन हा एक त्यातला प्रकार आहे. आता हे जास्त करून स्वतः ते सरच सांगतील, मी काय सांगणार. हो ना. धन्यवाद. विवेक सरांनी आता माझी जी ओळख करून दिली ती बरोबरच आहे. म्हणजे पण थोडंफार असं सांगावंसं वाटतं की त्यांनी जे मुद्दा सांगितला, योग आणि योग म्हणजे युज शब्द आहे, जोडणे एकत्र येणे योगा शब्द होत नाही. त्यामुळंच आम्ही योग आनंदाची संस्था एक लहानसं रोपटं लावलं 15 वर्षापूर्वी. आणि त्यातून आम्ही सुविचार, वृक्ष वाचवणे, समाजाला संदेश देणे, त्यात आम्ही विविध प्रकारचे 1,500च्या पुढे सुविचार लिहून झाले, मराठी, हिंदी, गुजरातीतून. तर यात आमचा एकच आहे की समाज प्रबोधन करणे, वृक्ष वाचवणे, सर्वत्र सुख वर्षावे, सर्व निरामय व्हावे, दुःखी न राहावे कोणी, त्या हेतूने आमची संस्था स्थापन झाली. योगासनामध्ये बऱ्याच गोष्टी अशा लक्षात आल्या की आपण जे काही आता त्याचं हे चाललेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात. आज 21 जून येत आहे. यामध्ये असं लक्षात आलं की सर्वजण म्हणतात मी शिक्षक आहे, कोणी व्हॉट्सअपवर बघतंय, कोणी युट्यूबवर बघतंय. पण महत्वाचं असं की आपण सर्व एक ना धड भाराभर चिंध्या, खूप आसनं आहेत आणि खूप प्राणायामाचे प्रकार आहेत. पण तुम्ही जर प्रामाणिकपणे थोडी आसनं आणि व्यवस्थित केली तर खूप आनंद मिळतो. त्यातून असं लक्षात आले की लोक करताना काय करतात, एक पान वाचतात, खाली तोटे बघतात, परत दुसरं पान बघतात, परत तोटे बघतात. सर्व आसनांमध्ये फायदे असतात असं नाहीये. तुम्हाला किती आनंद मिळतोय कोणतंही आसन केल्यावर, तुमच्या मनाला एकदम असं वाटायला पाहिजे का आपण खरंच हलकं झालंय, चेहऱ्यावर आपली प्रसन्नता आली, आपल्याला आनंद मिळतोय. आणि हे वृक्षाचं जे आहे ते वृक्षाचं पण बरोबर आहे की वृक्ष आणि योग त्याचा काय संबंध आहे. तर आपण आज सगळीकडं आज बघतोय का पाऊस नाहीये. नंतर आज मागच्या कोरोनाच्या काळात आपण ऑक्सिजन विकत घेत होतो. आपण का घेत होतो? वृक्षातून. त्यापेक्षा आपण जर वृक्षाची जोपासना केली त्यातून आपल्याला प्रचंड प्राणवायू मिळतो, जो आता आम्ही अनुलोम विलोम करतो, दीर्घ श्वास घेतो. पण तुम्ही जर कडुलिंब किंवा अशी काही झाडं आहेत की जिथं बसले तर तुम्हाला प्राणवायू नैसर्गिक पद्धतीने घेता येईल. हे असं वडाचं जास्त चांगलं. वडाचं तर अजून वगैरे आहेतच. बरोबर आहे. यातून सर्वच झाडं देशी, म्हणजे विदेशी झाडांपेक्षा देशी झाडांमध्ये खूप प्राणवायू. तर आपण त्याची जोपासना केली तर येणाऱ्या पिढीला आपल्याला योग दिन रोजच करा. योग 1 वर्षातून करायची काही गरज नाहीये. संत माऊलींनी हे खूप आधी दिलेले आहे, संत तुकारामांनी दिलेले आहे की तुम्ही वृक्षाची जोपासना करा. ज्या वृक्षावर पक्षी बसतात तर ते वृक्ष चांगले. दुसरं, तुम्हाला माझ्या योगांची अजून माहिती देतो. दरवर्षी मी रथसप्तमी आणि योग दिन आयजन सोसायटी नागपूर येथे मोठ्या प्रमाणात करीत असतो. आणि त्यात हेतू वेळ तिथे आमची एकच असते. आपण सर्वजण आवर्जून या, नक्की या. आणि मी माझ्याकडची काही माहिती असेल तुम्ही घेऊन मला, जसं मी ज्येष्ठांचे वर्ग घेतो, वृद्धाश्रमात जाऊन नेहमी हसत खेळत योगासन घेतो. योगासनाचा अर्थ असा नाही की जोर जोरात करणे, चक्रासन वक्रासन असं काही नाही. मी नक्की तुमच्याकडे त्याच्यासाठीच येतो की आता जे काही योगा नावाचं एक फॅड आलेलं आहे, तर नक्की ही आपण जो योग म्हणतोय, योगासनं म्हणतोय, ते नक्की कोणी करायचे? म्हणजे ज्येष्ठांनी किती करायचे, एकदम लहान मुलांनी करायचे का नाही,
बरोबर बरोबर. प्रत्येक जण काय झालंय, रामदेव बाबा दिसला की फक्त प्राणायामाला सुरुवात करतो, पण प्राणायाम हा माझ्या मते शेवट करायचा असतो. कारण मी पण एक योगाभ्यास केलेला आहे. मी आपल्या वर्तक गार्डन मध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी योगासनाचे वर्गही घेते 21 जूनच्या निमित्ताने. बरोबर पण आता यावेळेला मी काय यावर्षी म्हटलं की तुमच्यासारखे मोठे शिक्षक आहेत, तर त्यांचंच मार्गदर्शन घ्यावं. बरोबर आहे. तेच करावं मार्गदर्शन, नक्की नक्की योग कोणी करा आणि कसे करा. आयुषनी एक प्रोटोकॉल दिलेला आहे दरवर्षीचा. त्यामध्ये त्यांनी ज्येष्ठांना, लहान मुलांना, महिलांना सर्वांच्या उपयुक्त जे आसनं करायची हलकी फुलकी, जे आता मी हाताने करून एखादं दाखवू शकतो किंवा हे असं असं करणं. आता ह्यामध्ये त्यांनी आयुष जे प्रोटोकॉल दिलेला आहे, हे विवेक सरांनी विचारलं कोण करू शकतं, ज्येष्ठ सुद्धा सहजपणे करू शकतात. आता सूर्यनमस्कार हे काही आमच्या माहिती ज्येष्ठ करतात, पण करताना आपल्याला काही त्रास होतोय का याची काळजी त्यांना घ्यावी लागते. योगासनामध्ये शत्रू प्रतिस्पर्धी कोणी नसतो. तुमचा प्रतिस्पर्धी तुम्ही स्वतःच आहात. तसं उपवास करताना तुम्हाला जाणीव होते पोटात काय आपल्या चाललेले, तसं तुम्ही योगासन करताना, जसं बॉक्सिंग मध्ये कोणीतरी बॉक्सिंगला मारतंय, पण योगासनामध्ये प्रतिस्पर्धी खूप मोठा आहे. कारण आपण अनुमानासन करतो किंवा काही खोटं असलं, काही वेळेला आपल्याकडून चुकून नकळत काही झालं तर एक अपघात होण्याची शक्यता असते ती काही वर्षांनी जाणवते. म्हणजे आपण स्कूटरवर किंवा जिने चालताना थोडा त्रास होतो. म्हणून विवेक सरांनी म्हणून विचारलं की आपल्याला जितकं झेपेल तसा व्यायाम करावा. लोक करतायत म्हणून तुम्ही करू नका, सर्व करतायत म्हणून करू नका. तुम्ही सुरुवात हळूहळू करा, सावकाश करा आणि तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. तुम्ही एक साधे सिद्धासन मध्ये किंवा पद्मासनामध्ये तुम्ही 15 मिनिटं बसू शकले तरी खूप मोठं काही करायची गरज नाही. आसन प्राणायाम त्यातून दोन्ही गोष्टी मिळतात. तर ते दिसतं इतकं सोपं नाहीये. त्यामुळं करताना 3 मिनिट 1 मिनिट अशा पद्धतीने करून आणि आसनांचा राजा शीर्षासन तो सुद्धा कोणी करावा. हे ज्याला उच्च रक्तदाब नाहीये, सरांनी तो विचारला कोण करू शकता, कारण शीर्षासन हे सर्वांनी लहानपणापासून केलेले असतात. पण मोठ्यापणी जसं आपण सिनियरिटीकडे येतो तसं त्यांनी करताना काळजी घ्यावी किंवा चांगल्या शिक्षकाकडून शिकून घ्यावी. आणि महत्वाचं विचारलं दोरी ताप बांधून हातपाय करणे, ओढणे, ताणणे थोडा माझा विरोध. त्याच्यात तुम्ही नैसर्गिक पद्धतीने करा हलासल. त्याला मागच्या शिक्षकाने पाय ओढाय गरज नाही. त्यांनी त्याचं सहजपणे मागं नेता यायला पाहिजे. मग नेता येत नाही ना, मग हळूहळू 1 दिवस असा 2 दिवस तसे महिना 2 महिने आपण काय करतो, हे आसन झालं की अर्ध ठेवतो, दुसरं आसन घेतो, दुसरं संपलं की तिसरं घेतो. हे चक्र संपतच नाही. आणि त्याला वाटतं अजून काहीतरी नवीन मिळत, अजून नवीन मिळत, ते नवीन काही मिळत नाही. साधे साधे आसने, ताडासन खूप सुंदर आसन आहे, सर्वांगासन करता येणं जोग आहे. त्याला रक्तदाब असेल तर विपरीत सर्वांगासन तुम्ही सहज करू शकता. आणि हलके सलके व्यायाम करत राहणं. लहान घरात बसले तर रिमोट उचलणं, तुम्ही प्रचंड मोठा व्यायाम कराल आणि घरात आल्यावर एकदम बसून राहा, तसं नसावं. पूर्ण दैनंदिन तुमच्या ह्याच्यात दिनक्रमात तुमच्या सर्व गोष्टी सहजपणे करता येणाऱ्या पाहिजे. आळस नसावा, असंतोष असावं. धन्यवाद. आपण ते पाहिजे. तरी गांधी सर आहेत, त्यांचं वय एवढं 65 आणि वय जास्त असेल, ज्येष्ठ नागरिक आहेत, पण आजही ते सायकल वापरतात बरं का. आणि ते कोथरूडला राहतात आणि तिथून ते कुठेही आज सुद्धा आम्ही नाशिकच्या तपोवन वाचवण्यासाठी झाडं वाचवण्यासाठी एक जे कोर्ट आहे, ट्रिब्युनल, याचं हरित लवाद म्हणतात मराठीत त्याला, ते आहे आपल्या तिथे साधू वासवानी चौकाच्या पुढे नवीन शासकीय इमारत. तिथे सुद्धा मला वाटलं होतं की हे येतील का नाही, पण हे सायकलवरने चक्क आले. हे मला विशेष वाटतं. आणि हे का, ते यांचे योग रहस्य आहे त्यातलं. पण तुम्ही आता हे जेव्हा हे करताय तर त्याचे अपाय काय होतात. लोक काय करतात की योगासन म्हटलं की फायदे तोटे अशी काही पुस्तकही आपल्याकडे मिळतात. बरोबर. पण माझ्या मते पतंजली योग म्हणजे हा विषयच नाहीये. नाही, बरोबर आहे विवेक सर. जसं आपण सर्व फायदेच बघतो. कोणताही विक्रेता मोबाईल विकणारा असो, स्कूटर विकणारा असो, तो केव्हा त्याचे तोटे सांगत नाही. किंवा तुम्हाला योगासन करताना कोणी त्याचे तोटे सांगत नाही. तुम्हाला स्वतःला शोधावं लागतं. त्यात खाली प्रत्येक आसनाच्या मागं खाली टीप दिलेली असते. तर हे आसन ज्यांनी करावं, ज्यांना हरणी आहे, पोटाचा अल्सर आहे, त्यांनी कपालभाती करू नये, असं त्यात बरंच लिहिलेलं असतं. तरी लोक करतात चुकून. काही वेळेला
ते बागेत मी काही वेळेला उद्यानात बघतो पोट जोर जोरात हलवतात, तसं ते चुकीचं आहे. आपलं वयोमान बघून, आपला आहार बघून, कारण साधू संत हे त्यांच्या आहारावर नियंत्रण असतो. साहजिकच आपण संसारी असल्यामुळं सर्व खाण्यात खाद्यपदार्थ येतात. तुमच्या शरीराला कमीत कमी त्याला खूप डायटिंग म्हणजे ते म्हणतात ना अनाहार, ते काही शब्द आहेत बघा, ज्यातून आपण फलाहारवर आहोत त्याला असणं करणं उपयुक्त असतात. पण पोटात जड असेल करणं चुकीचं आहे. आणि योगासनाचे दुष्परिणाम काय? तर योगासनाचे दुष्परिणाम नाही, आपण त्या कोणत्या यांनी करतोय चुकीचं, त्याने दुष्परिणाम होतात. योगासन हे बरोबर आहे, सर्व आसनं जी केलेली आहे ती बरोबरच आहे, प्राणायाम बरोबर आहे. पण तुम्ही प्राणायाम करताना कसं करताय, काय करताय, थोडं सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही काही करा पण सावकाश करा. जोर जोरात करू नका. जोर जोरात असं खूप म्हणजे पाण्यात जसं आपण पहिल्यांदा पोहायला जातो तर जोरात उडी मारली तर त्याचे तोटे होतात. तर तसं न करता एखाद्या वेळेस शिक्षकाकडून व्यवस्थित माहिती घेऊन त्याचं व्यवस्थित बघा, करा. नाहीतर करू नका, नुसतं बघा. त्यांनी केलं की आपण करू नका, त्याचं पूर्ण बघा. आपल्याला असं वाटतं बघितलं बघितलं मला जमत, तसं नाही. तर तुम्ही करताना बघून शांततेने विचारपूर्वक करा. आणि योगासने सर्वांना उपयुक्त आहे, त्याचे तोटे एकही नाहीये. फक्त कोणाला कोणत्या व्याधी आहे त्यांनी बघून तसं असणं कर. त्याला व्याधी असेल आणि तो ते करत असेल तर त्याला तोटे होणार. जर तुमचं शरीर निरोगी आहे तर तुम्ही सहज करू शकता, तुम्हाला आनंदही मिळेल. आणि दुसरं करताना तुम्ही सकाळची वेळ एक चांगली म्हणजे पहाटेची, नंतर संध्याकाळी ज्याला पोट रिकाम असतं त्यावेळेला करा. आणि जास्तीत जास्त जसं आता आम्ही सर्व वृक्षाच्या खाली बसून करतोय त्याचा आनंद जास्त मिळतो. 4 भिंती सिमेंट मध्ये करा, पण त्यापेक्षा तुम्ही उद्यानात मैदानात त्या मोकळ्या हवेत जास्त करा. धन्यवाद. नंतर दुसरं असं आहे की गांधींसारखे जे योग शिक्षक आहेत त्यांचं ते 100% मार्गदर्शन आपण घेतलंच पाहिजे. त्याशिवाय कोणी योग करू नका, कारण योग म्हणजे हा खेळ नाही. आता आधुनिक पुराणे जे कोण सोकॉल्ड भक्त गुरु जे काय दाखवतात टीव्हीवर, तर ते तसं नाहीये. वास्तविक हा फक्त योग म्हणजे मन आणि शरीर जोडण्याचा विषय नाहीये. तर मूळ तुम्ही समजून घ्या, योग योग बरोबर म्हणजे शरीर आणि मनाबरोबर तो जो आत्मा आहे शरीरातला, त्याचं आणि देवाचं नातं शेवट आपल्याला करायचंय. त्याच्याशी आपलं मन जुळलं पाहिजे, आत्मा जुळला पाहिजे. याच्यासाठी योगासन आहेत. हे तुमच्या डोक्यात फक्त असू द्या. तर त्यासाठी गांधी सरांसारखे जे कोणी असतील मार्गदर्शक आहेत त्यांचं 100% मार्गदर्शन घ्या. कारण आपल्याला सगळं वाटतं तसं नाहीये, दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे जे मुळात योग हे निरोगी माणसानेच करायचे आहेत, आजारी माणसाने करायचेच नाहीये. त्यावेळेला ते विशिष्ट मार्गदर्शनाखाली करायचे आहे. आणि मग अशा वेळेला जे आधुनिकतेचं फिजिओथेरपी आहे किंवा अशा प्रकारचे योगासन ज्यांना आरोग्यावर त्यांचे म्हणजे ते व्यायामाने त्यांचे रोग बरे करू शकतील, असेच लोकांकडे जायचं आहे. आपण स्वतः करू नका. ते जसं मगाशी म्हणले दोरीने वगैरे, त्याची गरज नाहीये. ते फक्त फिजिओथेरपिस्ट करून घेऊ द्यात. त्यांना फक्त तेवढा पुरता तुमचा रोग किंवा मांडी काय असेल, सरळ होत नसेल, ज्येष्ठ आहेत, वयोवृद्ध आहे, त्यांना करून घ्यायचं आहे. ते स्वतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली करा, असं माझं म्हणणं आहे. तरी आपला हा पुढचा 21 जूनचा योग दिवस फार आनंदात आणि उत्साहात जावा. सर्वांनी नुसतं 21 जून नाही, रोज योग करावा, योगानंद घ्यावा. त्यांच्या संस्थेला पण कोणी जॉईंट होत असेल तर व्हावं, चांगला संस्कार होतील त्याच्यातून. आणि याच्यातून आपण पूर्णपणे रोज 21 जून साजरा करावा अशी आमच्या दोघांची इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार.